एका जंगलात एक ससा आणि एक कासव राहायचे. ससा अतिशय वेगात धावायचा. त्याला आपल्या वेगाचा खूप गर्व होता. तो नेहमी कासवाची त्याच्या संथ चालीवरून थट्टा करायचा. एक दिवस कासव हळूहळू चालले होते. ते बघून ससा हसत हसत तिथे आला. काय रे कासव दादा, आज काय खूपच घाईत दिसतोयस. एवढ्या वेगात कुठे निघालास? एका तासात 2 पावलं तर टाकलीस. कासव: ससा भाऊ, वेगाने धावणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्याचा एवढा गर्व करू नये. प्रत्येकाची आपली एक वेगळी ताकद असते. ससा: गर्व? अरे मी वाऱ्याशी स्पर्धा करतो. तुझ्यासारख्या गोगलगाईला काय समजणार? माझ्याशी शर्यत लावायची हिंमत आहे का तुझी? कासव: ठीक आहे, लावूया शर्यत. बघूया त्या टेकडीवरच्या बडाच्या झाडाजवळ आधी कोण पोहोचतंय. ससा हसून वेडा झाला. तू आणि माझ्याशी शर्यत? हा मोठा विनोदच आहे. पण चल, उद्या सकाळी शर्यत होईल. दुसऱ्या दिवशी जंगलातले सगळे प्राणी शर्यत पाहायला जमले. माकड, हत्ती आणि कोल्हा सगळेच उत्सुक होते. कोल्हा: चला, शर्यत सुरू होते. 1, 2, 3, पळा. ससा सुसाट वेगाने पळाला. एका क्षणात तो दिसेनासा झाला. थोड्याच वेळात तो खूप पुढे निघून गेला. त्याने मागे वळून पाहिले. ससा: तो कासवाचा तर पत्ताच नाही. सशाला खूप वेगात पळाल्यामुळे भूक लागली होती. एके ठिकाणी त्याला छान गाजरं दिसले. त्याने ते खाल्ले आणि विचार केला, कासवाला इथे यायला संध्याकाळ होईल. एवढ्या उन्हात कोण धावेल? मी या थंडगार झाडाखाली मस्त झोप काढतो. तो येईपर्यंत माझी झोपही पूर्ण होईल. सशाला लगेच छान झोप लागली. तिकडे कासव मात्र न थांबता स्वतःच्या लयीत चालत राहिले. चालत चालत कासव झोपलेल्या सशाच्या जवळ आले. कासव: ससा भाऊ, झोपलेत, पण मी थांबणार नाही. माझं ध्येय आता जवळच आहे. ऊन कमी झाले. कासव न थकता शेवटच्या रेषेपर्यंत पोहोचले. जंगलातल्या प्राण्यांनी आनंदाने शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या. या प्रचंड आवाजाने सशाची झोप उघडली. ससा: बापरे, किती वेळ झोपलो मी. जाऊ दे, तो कासव अजून वाटेतच असेल. ससा पुन्हा वेगाने धावला, पण रेषेजवळ पोहोचल्यावर त्याला धक्काच बसला. कासव आधीच शर्यत जिंकून हसत उभे होते. ससा: अरे हे काय, तू माझ्या आधी कसा पोहोचलास? हे अशक्य आहे. कासव: ससा भाऊ, नुसत्या वेगाचा उपयोग नसतो. प्रयत्नांमध्ये सातत्य असावं लागतं. शर्यत मी माझ्या वेगाने नाही, तर माझ्या चिकाटीने जिंकली. सशाला आपली चूक समजली आणि त्याची मान शरमेने खाली झुकली. तात्पर्य: सातत्य आणि चिकाटी यामुळे यश मिळते, तर गर्व माणसाला अपयशाकडे नेतो.